तर नमस्कार मंडळी, कशा आहात? तर परत पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या अक्काच्या चॅनलला, ज्या चॅनलचं नाव आहे विनय फटकरे ब्लॉग्स. आणि मी स्वतः मालक आलेलो आहे परत एकदा नवीन ब्लॉग किती टायमानंतर. सो आज मी जातो आहे राजापूरला, सूरजच्या गावी. शूट आहे सूरजच्या गावी. सो तिकडे चाललो आहे आम्ही. आता सूरज मला दादरला भेटणार आहे. सो तिकडे जाऊन भेटूया. आता माझी जाम घाई आहे इकडनं निघायची, आणि हा इकडे टाईमपास करतो आहे कधीपासून वैताग गेला आहे. सो आता मी तिथेच भेटतो, दादरला गेलो होती. सो भेटू पुढे. A few moments later. वरती काय चाललंय काय माहीत नाही यांचा. सूरज, सूर्या, सूरज, सूर्या. अबे साले. भाऊ तुझं नाव काय रे? सर्वेश. इकडे वरती एक बसलाय. तुझं नाव काय? चित्रांग. इकडे ही बाबा आहे ना कटाब आहे. अपेक्षा ही मगासपासून बोलते ब्लॉग काढ. मी हिचा ब्लॉग नाही काढला कारण की हिचा मेकअप उतरेपर्यंत मी ब्लॉग नाही काढणार आहे, आणि हा मेकअप उतरलेला दिसतोय ऑलरेडी याच्यात. भावानं मी कायच बोलत नाही. वरती एकदम गहन टॉपिक चर्चा चालली आहे. कंटिन्यू गहन टॉपिक चाललं आहे. ट्रेन सुटल्यापासनं ते आता काय माहिती, आता दादर येईल वाटतं, तिथपर्यंत तरी गहन टॉपिक चर्चा चालू जाणार आहे. 6.5 hours later. आता मला वाटतं एक खेळ स्टेशन आहे. सो आता हे सगळे वरती आहेत, इथं पण आहेत. हे वरती, आम्ही खाली. आम्ही करू काय रे? हे मी करू काय? भावना अजून एक यांनी धोका दिला नाही मला. मेरे को जानता नहीं है ये. तो धोका तुम्हाला मी तिकडच सांगतो, ऑन दी स्पॉट सांगतो धोका. पोरगी येडेल आहे. कोणाला पण रात्री अरे रात्रीचे तीन अडीच वाजले. सॉरी 2:30 वाजले आणि कॉल ते मित्राला. बघा दाखव. बघा दिसणार नाही. किती म्हणजे किती. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? जुन्या दोघांचा रोज चाललाय एकमेकांना. आम्ही फक्त मजा घेतोय. एक मिनिट, ही मला रोस्ट नाही करत आहे. हे वन साइड चालू आहे फुल. दादा मस्त इथं कॉमेडी करून ऐकतोय आपला सगळं रोस्ट वगैरे. काकांना इकडे काय समजत नाही. इथे सगळं मस्त. हा एकदम साधा माणूस, तो कायच बोलत नाही, फक्त तो हसतोय. तर आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. 9 नोव्हेंबरला कोकण कन्यामध्ये शिरले होते एक माणसासारखं दिसणारं जनावर, आणि त्या जनावरांनी आपल्या कोकण कन्यामधले बसलेल्या माणसांना झोपून नाही दिलं. जाणून घ्या आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांच्या त्या. आम्हाला 1-1.5 तासापासून आम्हाला झोप येत होती. मग ह्या आल्या आणि मग आमच्या डब्याची शाही, आणि मग ज्या यांनी स्वतःहून सरभाषेत स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. एका श्वासात बोलण्याचा जो त्यांचा निर्णय आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे सवाल. तर तुम्ही माझी लिंक तोडू नका. त्यांची जी वाईट सवय आहे मध्ये बडबड करण्याची. विचारतो की आता हे जे काय ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता आपण इकडे आहोत. इकडे आपल्या बाजूला ऋत्विक पांचाळ, आपल्या बाजूला ऋत्विक पांचाळ आहे. ऋत्विक पांचाळ, तुम्ही अशा लोकांकडे दुर्लक्ष करता. तुम्हाला आता जे प्रश्न विचारणार आहे खरं उत्तर द्या. तुम्ही हस्तक्षेप करू नका. तर ऋत्विक, तुम्हाला आत्तापर्यंतचा एकंदरीत प्रवासाबद्दल तुमचं काय मत? आवाज काढा प्लीज.
हां वगैरे वाटतं मस्त होते. बरं वाटते ना, म्हणजे असं वाटतं ना की वर्थ आहे, आलं तर चीज झालं. अजून असं न आवडणारी गोष्ट तुमच्या नजरेत काय आहे? हे तुम्ही मन दिल खुलासपणे सांगू शकता, अजिबात कोणाच्या मनाचा विचार करू नका. बघा परत एकदा तो आपका कुछ मन अब तक का प्रवास जो हो रहा था, मतलब ये मराठी समझ रहा है नहीं समझ रहा बात अलग है, लेकिन अब तक का जो प्रवास हुआ है, जो जर्नी हम लोग कर रहे हैं, उसके बारे में आपकी क्या राय है? मैं आने से रौनक हुई है. हाँ बहुत बढ़िया है, जोरदार तालियां. पण लागले इथं. इसके बारे में आपका क्या विचार है? मैं आने से रौनक आई ना. हे फक्त मनाला चांगलं वाटण्यासाठी बोलतात हा? मनाला चांगलं वाटण्यासाठी. नाही. आता खरं हे सांगतील, तुम्ही सांगा तुमचं काय मत आहे या झोप उडाली याचा अर्थ तू समजून जा. याच्यामध्ये फोकस कर, इकडे फोकस करा. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. तर रात्रभर हे ट्रेनमध्ये असंच चालू होतं सगळ्यांचं. आरोही परत शर्वे सगळे मस्ती करत होते आणि मग सगळ्यांची झोप उडाली. अख्ख्या डब्यामध्ये ट्रेनमध्ये झोप उडाली सगळ्यांची. आणि मग सकाळी उठल्यावरती मी व्लॉग चालू केला परत एकदा. सो तो आता कंटिन्यू बघा तुम्ही. झोपायची पण कुठं ते हद्द असते रे, कुठं जाऊन झोपले तू बघा. एवढी पण गर्दी नाही, खाली अख्खी ट्रेन. तरी पण जाऊन झोपले बा कुठं. वा हा एक कधीपासून झोपलाय बा इथं. दादरपासून झोपलाय बोलता की. दादरपासून ना रे, झोपून नाही दिलं नाही मला. एक झोपची तिकडचा झोपला. हा मगाशी गडबड म्हणून हे दोन माणसं झोपले. बडबडी झोपले भावांनो, सकाळ सकाळी लोक दात घासतात आणि ही तर मेकअप करायलाच टपली आहे. ते बघा दोघी पण. ब्रश केलं काय? याची अजून झोप पूर्ण नाही झाली आहे, याची पण झोप पूर्ण नाही आली आहे, याची पण झोप पूर्ण नाही आली. हा तर झोपलाच नाही बिचारा. जाम सेल्फी कॅमेरा नाही चालू होत माझ्या. बघा बघा किती काय आहे. आणि यांचा इथे मेकअपचा चालू आहे. काय बोलणार भावांनो आता. तर भावांनो, आम्ही फायनली पोचलेलो आहे सूरजच्या घरी. सूरज इथं आता सगळ्यांना कॉल लावतोय. जे ॲक्टर्स गावी आहेत त्यांना कॉल लावतो आता. आणि आपली गँग आतमध्ये दाखवतो. हे पहिलं वांगभूत पसारा काढलाय. ह्यानी बघा काय केला नाही तर अख्खा चटणीच्या. इथे बघा काय केलंय, हे बघा काय केलंय. माफ करा. जाम चटणी, फक्त चटणीच आणलं, इडली आणला नाही त्याने. अरे विसरलो रे डबा आपला. ह्याच्यात ठेवणार मी, ह्याच्यात ठेवणार तो. त्याच्यामुळे हे असं झालं. हा, इडली नाही आणलीस त्याच्यामुळे. मग चटणी नाही, रागाला चटणी सांडली. चटणी सांडली. रागाला चटणी आणली. इडली नाही घेतली म्हणून रागाला चटणीला. त्या रिक्षावाल्या काका- टॉयलेंटेड. त्या रिक्षावाल्या काकांना फोन कर, तिला पाठवा मला. आणि हा आहे समोरचा व्ह्यू सगळा सूरजच्या घरातनं. फुल एकदम कडकवाला व्ह्यू. सो इथे मी दोनदा आलो आहे. एकदा एक ऑर्डरला आलेलो आणि एकदा मी असंच काहीतरी आलेलो, त्या टायमाला आलेलो. सो बघा काय व्ह्यू आहे, काय होतं पुढे. कसलं ऑब्झर्व काढू. कसलं काढणार? तुला कसलं पाहिजे अवजार. हिला इग्नोर करा तुम्ही. जाम बडबडी. मग अख्ख्या ट्रेनमध्ये सतवलं नाही सगळ्या माणसांना. अख्खी ट्रेन गाजवला नाही रात्री 3 वाजता. 2:30 काय 2:30 1:30. बाप रे काय शब्द आहे भावा तुझे.
हे 2.5 साडे काय विषय आहे बा सांग जरा. रिक्षावाले चला आता सगळे नाश्ता करतात. मग आता मी पण नाश्ता करतो. आई एक भाकरी संपवली, अजून दुसरी भाकरी घ्यायची. सांगा तुमचे कॅरेक्टर रोल. मी आरोही निशाचा रोल करते. ओके. वैशालीचा रोल करते. मी ऋत्विक पांचाळ, मी सुमितचा रोल करतोय आणि शुभमचा रोल करतोय. मी चित्रांत मी सूर्यचा रोल करतोय, जो मेन कॅरेक्टर आहे. ओके. मी सर्वेश मिस्त्री, मी डिरेक्टरचा रोल करतोय. तुमचा मी सलोनी श्रुतीचा रोल करते. मी पल्लवी ऋतिकाचा रोल करते. ओके. माझा हा विनय. माझा काय रोल होता. मी विनय. माझा रोल आहे आदित्यचा. असं नाही, मी विनय, मी विनय. अजून काही- आदित्यचा. अजून तुमच्या इच्छा. तर भावानो आता फायनली शूट चालू झालं आहे. आपल्यासोबत आहे, अरे मी याचं नावच विसरतो यार, डायरेक्टर सर आहेत आपल्यासोबत. सूरज. हां आमचे आम्हीच तिघंजणं चाललेत पुढं मस्तपैकी. फोटो दाखवतो, फोटो दाखव. विनय फटके. आई ग ग ग म्हणजे आता आम्ही नवीन अँगल चूज केला आहे. बघूया निघतोय की नाही, मला माहीत नाही काय ते. जस्ट चेक अँड लेट इट बी वॉट एवर. अल्लाह बीबी, अल्लाह बीबी. आणि सो आता पुढे जायचं. आता आम्ही तुम्हाला लोकेशनवर भेटतो मग आता. चला. सो सॉरी गाईज, मी याच्यानंतर शूट करायचं विसरून गेलो, कारण की शूटच्या नादात सगळं विसरलो मी. आणि रात्री आमच्यामध्ये एक ट्विस्ट आला. सो हा आमचा रात्रीचा व्हिडिओ आहे. आम्ही डिस्कशन करतो आहे इथे. तर तुम्हाला वाटत असेल काय डिस्कशन करतो आहे, तर आम्हाला असं म्हणजे एक मोमेंट आला की आईचा रोल ती जी होती ना गावामध्ये सूरजच्या ओळखीची, तिला सूट नाही झाला तो रोल. आणि मग त्या आईच्या रोलला आम्हाला काढायला लागला, कारण की तिथे पप्पा ऑफ झालेले दाखवले पहिले त्याचे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या मम्मीलासुद्धा ऑफ केला दाखवले तिथे, कारण की तो रोल सूट नव्हता होत त्या काकींना. सो आम्हाला थोडंसं चेंजेस करायला लागले त्याच्यामध्ये. सो आता हा रात्रीचा व्हिडिओ आणि त्याच्या पुढचे सगळं BTS बघा. तू आईच्या मार्फत बोलायला लागली. आता कसं तुझ्यावरती जबाबदारी आहे ना ह्याला बनवायची, तर ते तू जरा त्याला जाणीवपूर्वक समजून देतेस. ओके रेडी. नो नो काय रेडी. ठीक आहे, स्क्रिप्ट ठेवून देते त्याच्या. ठीक आहे, देऊ ऍक्शन. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. ड्रोन कॅमेरा. तिचा फेस बसवते, विनय. ह्याचा तोंड दिसणारच आहे कुठूनही. थांब आता थांब. ड्रोन कॅमेरा. वर बघ. आता ती पण दिसेल डायरेक्ट एकाच अँगल मध्ये. तुझं सगळं होऊन जाईल. हा यार पाठव. ठीक आहे चल जातो. परत एक शेवटचं. चल बरं येतो मी. तो पुढे तू येतो. आणि काय जे काय आहे ना कन्फर्म बोल. एक कन्फर्म राहा. तुझल चल जेवायला. सुजल अरे ऐकतोस का, उठ अरे जेवायला चल. सुजल अरे ऐकून तरी घे माझं. अरे उठ ना, असं काय करतो. अरे अरे ऐकून तरी घे माझं. हे बघ, तू हे नाटक वगैरे करतोस ते ठीक आहे, ते काही वाईट नाही, पण तुझं 12वीचं वर्ष आहे, त्याकडे लक्ष दे. आमचे कॅमेरामॅन झोपलेले आहे, हे बघा. काय रे आराम देत आहे. हा खूप दमलेले तुम्ही. तुम्ही तर मेहनत करून करून दमला असाल ना काय मॅडम.
2,000 years later. भूत जागा झाला, भूत जागा झाला, जिवंत झालं भूत, जिवंत झालं. काय ते नाही नाही, ते तुम्हाला शोभतं ते तुम्हीच करू शकता, नाही ते तुम्ही मस्त करता. नाही बाबा, मी ऋत्विक आहे. ऋतिक कोण आहे? ऋतिक कोण आहे याच्यामध्ये? ऋतिक 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 बर, टेन्शन आलं. त्याला असं वाटतंय कधी शूट होतंय, कधी मी गोवा सॉरी मुंबईला जातोय. हे बघ गणपती शूट चांगलं होते. बे तुमच्या मोबाईलची मेमरी फुल होते काय? माझ्या मोबाईल काय 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 हो हो हो, तुम्हाला फुकटची चहा हवी. इथे बसून काही कामं करत नाही आपण, फुकटच्या चहा पितो. पण ते फुकटचा कशाला पण फुकटचा. कॅमेरामॅन कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. आमचे कॅमेरामॅन गेम खेळायला लागले. चला ना, शूटिंग करायची आपल्याला. हो हो, तुम्हाला काही कामं नाही. घ्या, बसा बसा, घ्या फेविक्विक लावून घ्या. हे बघा, आपण कोणत्या माणसाशी मस्ती करतोय हे आपल्याला माहिती पाहिजे. तू कशाला उठला? तुला पण उठवलं ना. बरं झोपतो. मेहंदी काढले. बघू मेहंदी. मेहंदी मेहंदी कुठल्या कलरची आहे? आयुष्यातली पहिली मेहंदी दिली. अरे ती लहान पोरांची मेहंदी. अरे पाय बी बघ ना. त्याच्या तो झोपलाय, चॅटिंग करतोय किंवा काहीतरी गेम खेळतोय. अशी मारू काय पाठ? सुजल बाळा, सुजल हे बाळा सुजल. तो ट्रस्टेड झालाय. सारा हे पसारा. आणि तुमच्या बॅगा नाहीत काय तिथं? आम्ही व्यवस्थित लावल्या होत्या. हो, आतमध्ये ठेवले होते की नाही आपण बॅगा? हो नाही, हो नाही. शूट साठी एकदम क्लिअर रूम केला होता. पण हे काय आहे परत? कॅमेरा फोकस कुठं वेगळी नाही नाही नाही, बरोबर आहे. हे स्क्रीन मध्ये लोक किती एडा बनवतात आपलं, त्याचं लाईव्ह उदाहरण. ये हमारे कैमरा वाले, मैं उनको शूट कर रहा हूँ, वो मुझे शूट कर रहे हैं. देखो उंगल्या उंगल्या. बाबा शूट करतानाच लाईट गेली. बाय माझे काय बाय बाय. मगाचपासून एवढा आवाज होता तेव्हा नाही उठले, आता उठले लगेच. हा, मगाशी फॅनचा आवाज होता, आता फॅनचा आवाज गेला असेल ना. आमचे कॅमेरामॅन. हा, तू ब्लडी मेरीची स्टोरी बघितली नाही? डोळे बघा कसे चमकतायत ते. 2:30 ते 3:30 मध्ये. बाय बाय बाय. 2:30 वाजले, लाईटीचा टायमिंग झालाय. 2:30 वाजले. कोणाला सोडत नसतो आता मी. गुड नाईट. Day 2.
A few moments later. हो काय शूट चालेल शूटिंग चालू आहे. होय मी घाबरून नाही 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 मारायला लावलं आम्ही. तुला कसं वाटतंय ब गा बरोबर बरोबर गळत झाली तिकडं. आलं पुढवरती आलं का? इकडे आले तो रक्त कानामध्ये पण थोडं कानामध्ये निघून दाखवलं. हे पकड हे पकड तोंडात ना पिचकाऱ्या मार, तोंडात ना पिचकाऱ्या मारा. व्हिडिओ डोळे बंद कर. एकाच साईडला एका साईडला हा पटणार ना ही साईड आपटणार मेंदूवरती होत पाय मागे घे. नाही. बरोबर येते खाली ते काना बिनातून पूर्ण भरती इथं भरलंच तरी चालेल असं. हा एवढा हे नाही इकडे भर नाही नाही ते बुचून दिसणार आता नको बोलू त्याला बोलू काय आता बाईक पाडायची आपला बाईक इथं पाडावी लागेल अशी एवढ्या लांब लवकर गुलाबी एवढ्या लांब इकडे पडेल गुलाबी धावत गुलाबी गुलाबी झालाय तो आता. कसा आहे परत 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 सर्व व्हिडिओ काढतो. हा बघ गेला. सुयल तू नको रडू. तुला करायचं चला आपण जाऊ. सर कसं झालंय सगळं. रिक्षावाला आलेला मला सांगायचं त्याने मला सगळं सांगितलं. मग ते तू त्याला ठोकलं पडला खाली. हे बघा जसं जिवंत असल्यावर सेवा नाही करत तसं मेल्यावर सेवा करतात. वा वा दादूस उठ ना दादूस. वाईट रुमाल हाय का काय माहिती नाही. हा हा कसं 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 हा ते हसताना पण दात दिसतात रडताना पण दात दिसतात ते नाही पाहिजे. हे रिक्षावाले काका ही माझी मैत्रीण त्या स्क्रिप्ट मधली. तिला रडण्याचा सीन आहे तर एक नंबर एक नंबर एक नंबर असंच पाहिजे. एक नंबर चल तू बाहेर जा तरी सुजयला सांगत होते नको करू नाटक तरी पण माझं ऐकायचं नाही नुसतं. आता झालं नाही आता मी कोणाकडे बघू. लहानपणी आई बाबा सोडून गेले आता तू पण गेला मला पोरकं करून. आता मी कोणाची वाट बघणार. कॅमेरा टिचकी वाजवली ना की स्टार्ट कर तुझं. ठीक आहे बरोबर घेतलं तुम्ही बोलू नका. रेडी तरी मी सुजयला सांगत होते नको ती नाटक करू. कशाला नाटक करायचं. आता मी कोणाची वाट बघू कोणाला ओरडू. तरी मी किती समजावत होते तुला ऐकत
आमचे कॅमेरामॅन दमलेले आहेत. छान छान छान. हा सुजल, सुजलचा भाऊ. हे बघा, सेम फोटो, सेम टी शर्ट, सेम सुजल. तुझा डायलॉग काय डायलॉग? पण हे खूप खूप डायरेक्ट होते ना. गाईज, आम्ही आता निघालोय. व्हिडिओ शूटिंग सगळं झालेलं आहे आणि आमचं पॅकअप चालू झालं होतं. आम्ही आता निघालोय. हे सगळे घरची आहेत. चला, आम्ही सगळ्या बॅगा वगैरे घेतल्या आहेत. ठीक आहे, दम लागलाय, खूप घाई झाली आम्हाला, ट्रेन भेटणार नाही. ठीक आहे, चला चला, बाय बाय. बाय बाय, एवढं लवकर बाय बाय? हां, मग बोला बोला बोला, तुम्हाला काय बोलायचं? मध्ये जाऊन आपण मजा मस्ती करूया. ओके. तेव्हा मग कुठे घरी जाऊन तू बाय बाय कर. मोरया विष्णुकोश गणपती. गणपती बाप्पा. हा नाग झोपलेला आहे, नाग. विष्णूचं नाग झोपलेलं आहे. नागावरती गणपती झोपलाय. हे गणपती बाप्पाचे भक्त डोक्याला हात लावून बसलेत. काय? गणपती बाप्पा प्रसाद देत नाही म्हणून? बापरे, असं का? आणि हे कोण? ते भटजी. भटजी काका नागाला घेऊन बसलेत काय? खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.